नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वा, चला मग प्रथेप्रमाणे आजच्याही पाहुण्याचं स्वागत करूया आणि त्याचे खडे याच आपल्या मंचावरती फोडूया. आजचा आपला पाहुणा हा उत्साहाचा झरा आहे आणि माणूसही तसा बरा आहे. आवडींच्या बाबतीत ठार वेडा आहे आणि जिद्दी सुद्धा थोडा आहे. तरुणाईची शान आहे आणि तो काय करतोय याचं त्याला भान आहे. पण काय आहे, आपण तरुण असताना आपल्यालाही वाटतं की आपल्याला भान आहे, पण घरचे तरी सल्ले देत असतात, नीट वागरे बाबा, कुठे तोंड काळं करू नकोस. या पट्टेने ऐकलं घरच्यांचं, तोंड नक्कीच काळं नाही केलं, पण चेहऱ्याला वेगवेगळे रंग लावायचे या क्षेत्रात त्याने झेप घेतली आणि अगदी थोड्याच काळात नाव कमावलं. पण आयुष्यात काहीतरी काळं करायचं असं त्याने लहानपणीच ठरवलं होतं आणि म्हणून राहत्या घराच्या भिंती त्याने काळ्या करून घेतल्या. सुखाने काळ कोठडीत राहणारा कोण आहे अवलिया, आपण पाहूया. याच्यामुळे किती लोकांनी आणि याने किती लोकांमुळे कानाला खडे लावलेत हे प्रत्यक्ष त्याला भेटून जाणून घेऊया आणि स्वागत करूया ललित प्रभाकर यांचं. ललिया कहता है बड़ा नाम करूंगा, एक्टिंग और डायरेक्शन में काम करूंगा, अकेले घूमना दोस्त बनाना ये मेरे हॉबीज मेरे साथ. ललिया कहता है बड़ा नाम करूंगा. थँक्यू 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 थँक्यू. प्रत्येक जण कोणाला विचारलं की तुझ्या आवडीचा रंग कुठला, तर कोणी लाल सांगतो, कोणी निळा सांगतो, कोणी तांबडा सांगतो. जो हुशार असतो तो इंद्रधनुष्य सांगतो, भांडण नको म्हणून. तर तुझ्या आवडीचा रंग कुठला आहे? काळा. कुठपर्यंत ही आवड आहे? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी तुम्ही ओळख करून दिली, त्यात सांगितलं तसं, माझ्या घराच्या भिंती काळ्या आहेत, पूर्ण काळ्या. सिलिंग काळं आहे, फॅन काळा आहे, बटणं काळी आहेत, पडदे काळे आहेत, बेडशीट, पिलो कवर, पांघरुण, टाईल्स, कबड सगळं काळं आहे. आणि काय पूर्वी ना काळं कोठडी नावाचं एक हे होती, संकल्पना होती. ते सगळ्यात वाईट समजलं होतं की अरे बापरे, काळं कोठडीत म्हणजे कोठडीत ठीक आहे, कैदेत ठीक आहे, तुरुंगात ठीक आहे, काळं कोठडी. आणि तू स्वतःचे पैसे खर्च करून एक घर घेतलंस आणि त्याची काळं कोठडी करून घेतलीस आणि त्यात तू सुखाने झोपतोस आणि सुखाने राहतोस. हे काय आहे म्हणजे जरा समजेल का मला? 2-3 गोष्टी आहेत. एक तर मला झोपायला फार आवडतं, त्यामुळे सतत अंधार असल्यामुळे म्हणजे मेंदूला पटकन कळत नाही दिवस आहे की रात्र आहे, त्यामुळे मी जास्त वेळ झोपू शकतो. आणि दुसरी गोष्ट, मला असं तिथे जाणवतं की माझं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं इतर ठिकाणापेक्षा. काळा रंग असल्यामुळे मी जे करत असेल, जर मी वाचत असेल तर माझं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. मी माझ्या काही फिल्म्स बघायचे असतील लॅपटॉपवर किंवा पुस्तकं वाचायची असतील तर ते सगळं मी तिथेच करत असतो, तर मला तिथे छान वाटतं. काय तू लहानपणापासून अशा विचाराचं आहेस की नाही मला फरक पडत, त्यामुळे तुझ्या आईवडिलांच्या तुझ्या बाबतीत खूप तक्रारी असतील. आपण बघूया ना काय त्यांनी कानाला खडे लावले ते. ललितबद्दल कानाला खडे म्हणून भरपूर विचारणा झाली की ललितचे काय असे कानाला खडे, की ललित कसा वागतो, कसा राहतो, कसा बोलतो, किंवा ललित नेहमी तुम्हाला सांगून सर्व गोष्टी करतो का? तर आम्ही म्हटलं हो हो, आम्हाला ललित सर्वच गोष्टी सांगून करत असतो. अगदी ललित कुठल्या सिरियलमध्ये येतो आम्हाला 1 वर्ष आधीच सांगतो, किंवा तो प्रवासाला जाणार आहे 1 महिना आधी सांगतो. आमच्या घरी जर कोणी पाहुणे येणार असतील आणि त्यांना जर सांगितलं की ललित घरात आहे, तुम्ही दरवाजा ठोकला तरी तो उघडणार, तर ललित त्या पाहुण्याला लगेच आत घेतो. म्हणजे ललित आमचा कधीच जास्त झोपत नाही, टेरेसवरनं खाली उतरून घरात यावं लागत नाही आम्हाला. त्यानंतर ललितला बाहेर भटकायला जर जायचं असलं तर ललित पूर्व परवानगी घेतो. ललितला मस्ती अजिबात करायला आवडत नाही. लहानपणापासून ललित इतका गोड की एखादी वस्तू जर आवडली तर मुलं खाली लोळत असतील, पण माझा ललित कधीच लोळला नाही. माझ्या ललितला फार प्रामाणिक राहायला आवडतं. बालवर्गात माझ्या ललितला घेऊन गेले, इतका प्रामाणिकपणे बसला तो की काय सांगू. मॅडम पण आजही कौतुक करतात, मॅडमचे केस ओढले नाही, साडी फेडली नाही, इतका गुणी मुलगा. खरंच सांगा बरं, कानाला खडा असणारी एखादी गोष्ट त्याच्याकडे असेल का? खूप कानाला खडे लोकांकडे असतील, माझ्याकडे अजिबात नाही. हा तर तुम्ही ललितला विचारू शकता. याच्यातल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही?
तू फारच गुणी आहे सगळं खोटं आहे हे. म्हणजे हे कदाचित बाईट हवा होता किंवा बाईट द्यायचा होता म्हणून कदाचित त्यांनी असं म्हटलं असेल. माझ्याबद्दलच्या तक्रारी आणि माझ्याबद्दलचे खडे इतके आहेत की ते या बाईटमध्ये मावूच शकत नाहीत म्हणून त्यांनी हा दुसरा पर्याय निवडला असेल. ते जर आत्ता इथे असले असते ना तर त्यांनी सगळं सविस्तर खुलासा केला असता असं मला वाटतं. हे सगळं खोटं आहे, असं काहीच नाही आहे. तुला असं वाटत असेल की ते इथे येऊ शकत नाहीत आणि मी सुटलो, तर तसं नाही. आपण त्यांना बोलवू शकतो. आत्ता या आपण त्यांचं स्वागत करूया. हे बघ, तो म्हणाला की तुम्ही जे सांगितलं ते सगळं खोटं आहे. खरं आहे. खोटं असं आहे की तो कधी खरं बोलतच नाही माझ्याशी, त्याच्यामुळे मलाही खोटं बोलावं लागलं त्याच्याविषयी. अगदी सिरियल समोर येणार टीव्हीवर तेव्हा मला फोन येणार, आज संध्याकाळी माझी सिरियल येणार आहे बघतो. त्या तोपर्यंत दिवशी सांगणार. त्या दिवशी सांगणार. पण म्हणजे तोपर्यंत मुलाचे गुण आईने घेणं हे फार वेगळी गोष्ट आहे. कधीतरी त्याला पण कळायला पाहिजे की आपण आईशी खोटं बोलतो तर आई पण आपल्याशी खोटं बोलू शकते. हा, काय काय खडे आहेत सांगा बरं. ललितचे खडे भरपूर आहेत की लहानपणापासून ललित इतका खोडकर की बालवर्गाला ज्यावेळेस पहिल्या दिवशी मी शाळेत सोडायला गेली, पहिल्या दिवशी मॅडमचे केस ओढलेत, साडी फेडली, मॅडम घरी आल्या, मॅडम मी तुम्हाला नमस्कार करते पण याला शाळेत पाठवू नका, फार त्रास देतो मला. म्हणजे असा हा ललित की त्यानंतर 8 दिवस त्या मॅडम शाळेत आल्या नाही. शेवटी मुख्याध्यापकांनी एक सीडी लावली, त्या सीडीवर त्याला बसवायचे आणि मग शिकवायला सुरुवात करायची. मग त्याला वाटलं आपल्याला आता पर्याय नाही, एक तर शिडीवर वरती जायला जागा नाही, खाली उतरलं तर पुन्हा शिडीवर चढवायला एक पेशल पिऊन ठेवला होता आणि मग शाळा सुरू झाली आमची. म्हणजे स्पेशल केस आहे ही. स्पेशल केस आधीपासूनच. मला एक कळलं होतं किंवा लक्षात आलं होतं की मला जर वर्गातून बाहेर पडायचं आहे, या जागी जर राहायचं नाहीये तर ती एकमेव व्यक्ती आहे जिला मला त्रास द्यायचा आहे. तर मी माझी पूर्ण मेहनत तिथे लावायचो, माझा पूर्ण फोकस असायचा त्यावर आणि तो प्रयत्न मी करत राहायचो सतत. तर त्यात मी यशस्वी झालोही होतो, पण त्यानंतर जरा जास्तच माझ्यावर पाळत ठेवली गेली किंवा जास्तच जरा पहारे लावले गेले. पण मग शिडी शिवाय कितवीत असताना तू बसायला लागलास? नाही, त्यानंतर आम्ही काय केलं, मग 5वी नंतर त्याला बाहेर टाकायचं आम्ही ठरवलं. बोर्डिंगमध्ये कुठेतरी टाकायचं. का तो आवरत नव्हता? नाही आवरतच नव्हता. म्हणजे कंप्लेंट्स यायच्या शाळेतनं. म्हणजे ती परंपरा त्याने चालू ठेवली. काय कंप्लेंट? कंप्लेंट अशा, त्याला जर एखाद्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असला, मॅडमने जर त्याला टाळलं, कारण सतत हाच पुढे पुढे पुढे, बाकीच्या मुलांना संधी मिळत नाही, मग त्यांनी जर डावललं की हा मागून काहीतरी खोड्या काढणार, मुलांना बोलू देणार नाही किंवा त्यांना हसवणार, मागून त्यांना जोक्स सांगणार आणि मग त्याच्यामुळे बाई पण कंटाळायच्या, ललित आधी तू बोलून जा बाबा मग बाकीच्यांना संधी देतो. म्हणजे या खोड्या त्याच्या असायच्या. गणितात हुशार, बाईंनी जर एखादं गणित मांडलं, ती पद्धत जर त्याला आवडली नाही तर उभं राहून बाईंना ती गणिताची पद्धत शिकवणार 1 तास वर्गाच्या बाहेर. म्हणजे हे 10वीपर्यंत आमचं असंच होतं. 1ली, 2री, 3रीत असताना माझी गँग होती. उल्हासनगरमध्ये आम्ही राहत होतो. गँग? ती गँग होती आणि आम्ही 1लीत असताना आम्ही 2रीतल्या मुलांना मारायचो, 2रीत असताना 3रीतल्या मुलांना मारायचो. म्हणजे पकडून त्यांचे कपडे फाडायचो, माझे मित्र पकडायचे आणि मी त्यांचे केस कापायचो. पण त्याचबरोबर माझं वर्गात पहिला नंबरही यायचा, त्यामुळे मग कळायचं नाही. आणि आई शिक्षिका, त्यामुळे मग मुख्याध्यापक सरळ आईलाच शाळेत बोलवायचे. पण म्हणजे तुम्ही ज्या शाळेत शिकवत होता त्या शाळेत याला घेण्याची तुमची हिंमत नाही, अजिबात नाही, अजिबात. मी माझ्या आकाशला घेतलं माझ्या शाळेत, पण ललितचं मी नाव पण घेतलं नाही. ओळख ललितला नाही दाखवायची ती मला बाहेर. बरं, तो झोपायला खूप आवडतं असं म्हणाला, ते लहानपणापासून? हो, आत्ताही ललितची झोप भरपूर आहे. बदलापूरला होतो आम्ही राहायला. 7:30-8ला आम्ही जरा बाहेर जाऊन येतो, हा घरातच होता. आल्यानंतर 8-8:30पर्यंत आम्ही आलो. आल्यानंतर दरवाजा हे करतो, कुठं उघडतो तो, झोपला असेल? नाही, काहीच नाही. म्हणजे त्याच्याकडनं काही प्रतिसादच मिळत नव्हता. सगळी सोसायटी आली तिथं, तर दरवाजा आतून लॉकच आहे, उघडायला चान्सच नाही. वरनं टेरेसवरनं दोरी टाकून एका मुलाला उतरवलं खाली, ग्रिल कट केली आणि तिथून हा मस्त ते ग्रिल कट बीट होतोय, त्याचा आवाज बिवाज काही ऐकू नाही. मी दाराच्या बाजूलाच झोपलो होतो. म्हणजे जाग यावी म्हणून. हो, तरी उठला नाही, उठला. दरवाजाच्या बाजूलाच झोपलेला होता. त्यानंतर सगळे लोक आत आले, त्यानंतरही नाही उठलो मी.
झोपून जातो, झोपतो तो. नाही, झोप- हे झोप 2-3 म्हणजे वेळा थकतो झालं. तो. आमचा भाचा आलेला होता कल्याणला, गोरेगावला राहतो तो. तर मामा म्हणे माझं काम निघालं. म्हटलं आम्ही तर गावी आहोत. म्हटलं ललित आहे घरी. मग याच्याशी बोलणं झालं आमचं की प्रवीण येतोय म्हणून. हा म्हणे मी TV बघतोय, येऊ द्या. तेव्हा पण तीच गोष्ट झाली. तो आला, परत त्याने फोन केला, मामा अर्धा तास झाला मी ठोकतोय, दरवाजा उघडत नाही आहे. मग बाजूला चावी घेतली त्याने, ती चावीने पण तो दरवाजा उघडला. हा झोपलेला. जाग आल्यावर विचारतो पण तुम्ही आत कसे, म्हणजे तेवढी जाग असते त्याला. म्हणजे एवढं म्हणजे भरोसा करायचा नाही. किती तास झोप घ्यायला आवडते का तसं काही नाही? तसं काही नाही, तसं काही नाही. झोपला म्हणजे असं कधी झालं की आयुष्यातला एक दिवस आलाच नाही? हो हो, म्हणजे सोमवारी झोपला, बुधवारी उठला, मंगळवार आलाच नाही आयुष्यात. मला उठल्यावर होतं बऱ्याचदा, असं कळत नाही की ही आता मी उठलो तर सकाळ आहे का संध्याकाळ झाली आहे का कुठला प्रहर, काय काय चाललंय काही कळत नाही. मग थोडा वेळ जातो मला. पण मग तू एका मालिकेत होतास, दैनंदिन मालिका, डेली सोप हो. तिथे तर रोज जायला हो लागतं हो, हजेरी पट असल्यावर. बरोबर. मग तेव्हा काय करायचं असतो? तराफ्यांवर झोपायचो मी जाऊन. मी शूटिंगच्या इकडेच. हो, वेळ मिळाला मला की मी नाही, ते पुढचं रोज यायला लागायचं ना. हो नाही एक बोलवायचं शरीर मला. घेऊन जायचं आणि तेच शरीर घेऊन यायचं. त्याच्यामध्ये झोप, मग ते कसं काय जमायचं ते शरीराला? एकतर मी घर खूप जवळ घेतलं होतं, मी रेंटवर राहत होतो, तर ते अगदीच 5 मिनिटांवर होतं. त्यामुळे मला सकाळपासूनच फोन करायला सुरुवात व्हायची. जे माझे मित्र होते म्हणजे नाही, पण ग्रिल कापल्याचा आवाज ज्याला येत नाही त्याला फोनची रिंग कशी एक मिळणार? तोपर्यंत जरा सवय झाली होती माझी की फोनच्या रिंगवर मी उठू शकेन इतपत. आणि मग यायचो आणि मग वेळ मिळाला की मग मी तिथेही झोपायचो, तराफ्यांवर जाऊन झोपायचो, कारण मग मला शोधायला वेळ लागायचा त्यांना. वक्तशीर होता तो झोपेच्या बाबतीत. हो. त्यामुळे कुठे जातोय काय, कारण त्याला माहित होती की आपली झोप अनावर आहे, आपल्या झोपेमुळे समस्या होतात. त्यामुळे तो जातो येतो, कुठे इकडे जातो, कुठे जातो, बाहेरगावी जातो, तर सगळं सांगून जायचं. म्हणजे नाही 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 हा नाही. दिवस सांगत आता परवाचीच गोष्ट आहे. काहीतरी 11-12 तारखेला त्याला लेह लडाखला जायचं होतं. हा आता फ्लाईटमध्ये बसणार तेव्हा आधी फोन करतो आम्हाला, मी चाललो इकडे. आधी सांगत नाही हा कधी. नाही, काहीच नाही. 10वीला असताना सुद्धा तो ट्रेकिंगला असंच. का आधी सांगितलं तर घरचे परवानगी देणार नाहीत म्हणून? नाही नाही, त्याची 2-3 कारणं आहेत. त्यातलं मुख्य कारण मी तुम्हाला आता सांगतो, हे बऱ्याच लोकांना माहीत नसणार आहे. तर मी तिचार कल्याण म्हणून संस्था होती, त्यातून मी नाटक वगैरे सगळं करत होतो. आणि तेव्हा आमची एक एकांकिका होती, तू मी इत्यादी नावाची, जी सवाईला पहिली आली. आणि त्यातलं माझं काम बघून मला एक फोन आला की अशी एक अमुक मालिका आहे, त्यात एक काम करायचं आहे, 1-2 दिवसांचं काम आहे, तर तुम्ही कराल का, तुम्ही फार छान काम करता वगैरे वगैरे वगैरे. आणि मी फार खुश झालो की वा, आपल्याला आता मालिकांमध्ये काम मिळायला सुरुवात झालेली आहे. मी घरी येऊन सांगितलं लगेच की मला काम मिळालेलं आहे, मी चाललो, ही मालिका आहे, त्यात मी जाऊन काम करणार आहे, सगळ्यांना सांगितलं मी. आणि मी गेलो तिथे शूटिंगला. तर माझा रोल हा होता, मी रेपिस्ट होतो, असिस्टंट रेपिस्ट. तो पण काय असिस्टंट रेपिस्ट म्हणजे जो रेप करत नाही हां. पण जो मदत करतो रेप करण्यासाठी, असा. तर मराठी मालिकेत मला फक्त पाय धरणं, हात धरणं असं काम मला होतं. मला डायलॉगही नव्हतं त्याच्यामध्ये. आणि हे माझं खरं तर मालिकांमधलं पहिलं काम आहे. हे फार कोणाला माहीत नसणार आहे. पण एक बरं आहे, म्हणजे तुझ्याकडे तो विनोदाचा अंग आहे तुझ्याकडे, की आपल्या कामाचा हुद्दा सांगणं. उपबलात्कारी. उपबलात्कारी. त्यानंतर पोलीस येतात, तेही त्या मुख्य विलनला मारत नाहीत, कारण तो मालिकेचा मुख्य विलन होता, त्यामुळे मारलंही मलाच जात होतं तिथे. तर असं सगळं हे मी भोगलं. आणि घरी तर सांगून बसलो होतो. त्या दिवसापासून ती मालिका रोज बघितली जात होती, नातेवाईकांपर्यंत सगळं पोहोचलं होतं. आणि मग ते टेलिकास्ट झालं आणि तेव्हा सगळ्यांनी ते बघितलं. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की घरी जोपर्यंत आपला चेहरा आपण बघत नाही, आपण जोपर्यंत आपल्या कामावर आपल्याला वाटतं की हे आता लोकांनी बघावं किंवा हे आता लोकांपर्यंत पोहोचावं, इतपत बरं झालेलं आहे किंवा काही हरकत नाही, तेव्हाच मी त्यांना सांगतो. बरं, याचे असे काही जगावेगळे गुण आहेत का जे लोकांना माहिती नाहीयेत? भटकापणा आता हातात जगा वेगळाच आहे. त्याला जेव्हा वाटतं तेव्हा तो म्हणजे न सांगता निघतो आणि मग सांगतो. 10वीला असताना मला म्हणाला की मी क्लासला जातोय आणि तिथून तो नेरळला गेलेत डोंगरावर फिरायला. सोबत एखाद दुसरा मित्र असेल
मी म्हटलं क्लासला 2 तास 3 तास क्लासमध्ये फोन केला तर म्हणे आज ललित आलाच नाही. ललितच्या मित्रांकडे फोन केला, कोणाकडूनच काही तपास नाही. पण चुकून त्याच्याबरोबर जे मित्र होते त्या मित्राच्या आईचा फोन आला की नेरळवरून अजून ललित आणि हा आला नाही. तेव्हा मला अरे ललित नेरळा आणि मला न सांगता गेला. म्हणजे हा एक त्याचा विचित्रपणा आहे की त्याला जेव्हा वाटतं तेव्हा तो फिरायला जातो आणि फिरायला जाताना एकटा जातो. पण मग असं वाटलं नाही का 2 ह्याला रट्टे द्यावे म्हणून? हो हो, त्यानंतर त्याला इतका धुतला तर परत तो बरेच दिवस नाही गेला. म्हणजे घरात आल्याबरोबर मी वाटच पाहतो. मारला ती गंमत नाही, धुतला मध्ये ते आहे ना की मारलाच्या खूप पुढे आहे ते. पुढे तर या वयातले काय कानाला खडे त्याच्याबद्दल? आत्ताचा खडा सांगायचं म्हटलं ना, मी खूप मुली बघते त्याच्यासाठी, पण हा मुलगा लग्नालाच तयार होत नाही हो. तो इतकं लाईटली घेतो. तर आता माझ्या नात्यातलीच एक मुलगी होती, क्लास ऑफिसर झालेली. मी फोटो वगैरे आणला, आमचं सगळं जुळून आलं. त्याला म्हटलं एकदा तू मुलगी बघ ना. तर तो मला म्हणतो आकाशसाठी बघायची का तुला? त्याला आवडत असेल करून टाक. अरे पण मी तुझ्यासाठी मुलगी शोधते. आणि मी तिकडे बोलून बसली. नात्यातलेच असल्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्या मॅनेज झाल्या होत्या. ठरलं की आपण असं करूया, ऐकत नाही. त्यानंतर जो गायब झाला तो कुठं फिरायला निघून गेला, लेह लडाखला गेला होता सुरुवातीचा, त्यावेळेस आलाच नाही 15 दिवस. शेवटी त्यांना म्हटलं बघा आता तुमची मुलगी आहे, तुम्ही लग्नाला तुमचं दुसरं स्थळ बघू शकतात. तेव्हापासून मी कानाला खडा लावला की मुलगी बघायची नाही. नाही, आधी त्याला याच्यात 2 विचारायचं. शक्यता आहेत. एक तर त्याच्या मनात कोणतरी असेल किंवा लेह लडाखला त्यांनी कोणतरी बघून ठेवलेली हां. असेल, तिकडे तो तिकडे एक जास्त शेवटली जातो कशी पाहिजे तुला मुलगी? नको मला आत्ता. कसं आहे माहिती आहे ना, समजा आपल्याकडे 10,000 रुपये असतील आणि ते आपण कुठेतरी ठेवले एखाद्या बँकेत, तर तेही सांगतात 10 वर्षांनी डबल होतील. तसं काहीतरी तर करायला पाहिजे आपलं की बाबा 35 वर्षानंतर भेटा किंवा 3 तासानंतर भेटा. पण खरं तर किती आशा लावून ठेवायची त्यांनी? म्हणजे याचं उत्तर मलाच माहित नाही खरं तर. त्यामुळे मी काही सांगू वेळ द्यायला पाहिजे. हा कोणावर गेलाय नेमका तुमच्यापैकी? आमच्याकडे खरंच कोणी नाही असं. नाही, कोणीच नाही. कोणीच नाही. मला वाटतं याची निर्मिती करून परमेश्वरांनी साचा मोडून टाकलेला आहे. दुसरा कोणी तसा होऊ नये म्हणून. कारण त्यालाच माहीत असतं त्याच्या मनात काय आहे किंवा तो काय करणार आहे हे कोणालाही माहीत नसतं. अगदी त्या क्षणापर्यंत माहीत नसतं. त्यामुळे सांगून अगदी आदर्श मुलासारखं सगळ्या गोष्टी आईबाबांना सांगून मग करतो बिरतो असा काही प्रकार नाही. त्याला जे वाटतं ते करायचं, ज्याला जे करायचं ते करायचं आणि करून झाल्यानंतर मग सांगायचं की असं असं झालं. पण एवढं करून तो गुणी आहे हे निश्चित. तसा आहे. तसा आहे. हा, एक सांगू का तुम्हाला? तुमचा मुलगा दळलेल्या वाटेवरनं जात नाहीये, पण मळलेल्या वाटेवरनं सुद्धा नक्कीच जात नाही, एवढं लक्षात. नाही नक्की. आणि आपण त्याला एक अशी विनंती करू शकतो की लग्न आणि लेह लडाख ह्याच्यात थोडा फरक आहे. हो निश्चित. लेह लडाखला पोचायला लागतं, लग्नाला सुरुवात करायला लागते. त्यामुळे जेव्हा तो लग्न करेल तेव्हा ते तदेव लग्न संपायच्या आत या असं सांगणार नाही, तो जरा आधी सांगेल. आपण अशी मी खात्री देऊ अशी अपेक्षा करतो. आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आपण स्थानापन्नासमोर, कारण अजून बरंच काही काही ऐकायचं आहे त्याचं. चालेल. झी स्टुडिओचा नवा सिनेमा आनंदी गोपाळ, त्याचे जे दिग्दर्शक आहेत ते तुझे मित्र आहेत ना? मित्र. हां, तर मी त्यांना इथे बोलवतो. बघूयात त्यांचे काय कानाला खडेत किंवा तुझे काय त्यांच्या बाबतीत आहेत. आपण बोलूया समीर विद्वांस यांना. सगळ्यात जास्त मान सन्मान आणि सगळ्यात जास्त त्रास या सगळ्याला मिळून एक नाव दिलं जातं आपल्या क्षेत्रात. मग ते नाटक असो, सिनेमा असो, काही दिग्दर्शक. बरोबर ना? बरोबर. काय कानाला खडी आहेत? आहेत 2-4 आहेत. पण एक मला सांगायला हवं की खूप गुणी नट आहे हा. म्हणजे मला सगळ्यात कमी त्रास कोणाचा झाला असेल याच्यावरती तर ललितचा झाला आहे. कारण एक तो त्या प्रोसेसमधनं येतो आणि त्याचा त्या प्रोसेसवरती विश्वास पण आहे नाटकाच्या आणि कुठल्याही, आणि जितकी मदत करता येईल तसा तो बघत असतो. पण त्याच्या अशा काही काही सवयी आहेत मजेशीर
तर ते त्याच्या मनात नसतं, पण ते आपण तो कानाला खडा लावतो. म्हणजे एकदा असं झालं होतं की शॉट त्याचा जरा एक तासभरमध्ये वेळ होता, तो एक शॉट देऊन गेला आणि असं झालं की आता त्याला बोलवा त्याला बोलवा. तर असं झालं की 10 मिनटं मी म्हणतो अरे बोलवा, तर असिस्टंट असे घाबरलेले, पांढरा फटक पडलेला चेहरा आणि मला कोणी काही सांगायला तयार होईना. तर मी फायनली म्हटलं काय झालंय काय, तर एक असिस्टंट म्हणले की ललित गायब आहे. तर म्हटलं गायब आहे म्हणजे हा वाडा आहे, ह्याच्या बाहेर कुठे जाणार आहे तो, नाही तो कुठेच सापडत नाहीये. मग इकडे शोधा तिकडे शोधा, नाहीच. मग मी पण जरा पॅनिक झालो, मी पण इकडे तिकडे शोधायला लागलो, हा कुठेच मिळेना. आणि आम्ही म्हटलं हा गेलाय कुठे, फोन लागत नाहीये. फायनली कोणीतरी असं ओरडत आलं की सापडले. म्हणून आम्ही बघायला गेलो तर हा वाड्यामध्ये जुना असा एक जिना वरती जातो, त्याच्या बाहेर एक न्यूजपेपर अंथरून झोपला होता. तेव्हा मी कानाला खडा लावला की तिथून पुढे एक 15 मिनिटाच्या वर तो जो व्हॅनिटीत नसेल किंवा जर मेकअप रूममध्ये नसेल तर एक असिस्टंट मी सोडायचो त्याच्या मागे, त्याला शोधा. कारण नाहीतर ते, आणि त्याला काहीच त्याचं माहीत नसायचं. म्हणजे तो आला शांतपणे, त्यांनी पुढचा टेकही दिला, पण त्याच्या चेहऱ्यावरती काहीही आपण काही असे गायब होत किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास झाला असं काही त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं. याबद्दल मी माफी एकदा मागितली आहे आणि मी आज सर्वांसमोर पुन्हा एकदा गुरुजी मला माफ करा याबद्दल. नाही, खरंच ही माझी खूप त्या दिवशी. बरं, हा गुरुजी म्हणालाय याच्या मागचे धोके सांगतो. याचे आधीचे जे गुरुजी आहेत त्यातल्या एका गुरुजीचे, म्हणजे एका स्त्री होती ती शिक्षिका, तिचे केस खेचलेत, तर गुरूंना तो त्रास देणार आहे. त्यामुळे जरा गुरु म्हटल्यानंतर जरा तुम्ही सावध राहा थोडे. मला घाबरवू शकतो, केस तर काय तो खेचू शकतो. त्यातनं वाचलोय मी. बाकी हा चित्रपट करताना मजा काय आली? 2-3 मुख्य गोष्टी अशा की एकतर काळ पूर्ण वेगळा होता आणि जेव्हा विचारणा झाली आणि जेव्हा ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मला फारच गंमत आली की ज्या पद्धतीने समीर ह्या सगळ्या प्रोजेक्टकडे बघत होता किंवा तो या चित्रपटाकडे यातल्या भूमिकांकडे ज्या पद्धतीने तो बघत होता त्याची मला खूप मजा आली. आम्ही एक 4-5 दिवसांचं वर्कशॉप घेतलं आणि त्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टींवर अभ्यास केला की कसं हा काळ आपल्याला समोर आणता येईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आमच्यासमोर की गोपाळराव जोशी हे लोकांसमोर उभे करायचे आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला फार काही माहीत नाही, ज्यांना कधी बघितलेलं नाही आहे, त्यांच्याबद्दलचे काही पुरावे म्हणजे असे काही फोटो किंवा एखादी चित्रफित वगैरे असं काहीच आपल्याकडे आत्ता उपलब्ध नाही आहे. तर ह्या व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकतो, मग तेव्हाचं सामाजिक स्थिती काय असेल, त्याच्यावर काय परिणाम झाला असेल, या सगळ्या गोष्टींकडे समीर इतक्या बारकाईने बघत होता आणि त्यामुळे मलाही त्या भूमिकेत जाण्यासाठी मदत झाली की जर दिग्दर्शकच मला या पद्धतीने मदत करतोय की ज्याने स्क्रिप्टवर इतके महिने काम केलेलं आहे आणि त्यानंतर तो माझ्यासमोर येऊन उभा राहिलेला आहे आणि मग मला सांगतोय की आता आपण हे जे पात्र आहे हे उभं करूयात आणि आता तू मला सांग की तुला काय वाटतं याच्याबद्दल. मग आम्ही त्या संदर्भात जी काही पुस्तकं होती, काळ आणि कर्तृत्व नावाचं एक पुस्तक होतं अंजली कीर्तने यांचं, म्हणजे सरळ असं काहीच नव्हतं त्याचं, ते विक्षिप्तपणा आपण म्हणू किंवा त्याहीपेक्षा तऱ्हेवाईकपणा जो काय होता आणि काळाच्या पुढचा विचार असणं आणि हे सगळं मांडणं यात मला खूपच मदत झाली आणि खूप मला ती करताना मला स्वतःला त्याचा खूप आनंद घेता आला त्या भूमिकेचा आणि मला खूप बरं वाटते की अशा पद्धतीची भूमिका मी करू शकलो. झोपाळू असला तरी रोमॅन्टिक आणि चॉकलेट बॉयची अशी त्याची प्रतिमा आहे सगळीकडे, नाटकामध्ये म्हणा, एक मालिकांमध्ये, चित्रपटामध्ये. असं असताना याची निवड गोपाळराव जोशीसारख्या एका अवघड अशा स्वभाव असलेल्या माणसाच्या भूमिकेसाठी करावी असं का वाटलं आणि त्यात आपली निवड सार्थ ठरली का नाही? निवड तर सार्थ ठरली, पण जेव्हा हे स्क्रिप्ट लिहून झालं तर एक म्हणजे बेसिक त्याचा आराखडा झाल्यानंतर पुढे वर्षभर आम्ही त्याच्यावरती काम करत होतो त्या स्क्रिप्टवरती. आणि ना दरवेळेस काय व्हायचं की जेव्हा केव्हा त्या गोपाळराव जोशीचं सगळं आम्ही विचार करायचो तर ह्याचाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा, कारण मी याचं ढोलताशेमध्ये त्याचं काम बघितलं होतं. आणि झालं असं की नंतर मग आम्ही भेटलो आणि अगदी मी अशी तयारी करून गेलो की आता याला सांगावं लागणार आहे की तुला केस काढावे लागतील, ही माझी पहिली अट आहे, मी काय ते टोप बीप लावून करणार नाही. आणि त्याचे हे जे केस आहेत ते पाहून मलाच असं दडपण यायचं की याला कसं सांगू मी की केस काढ, आणि त्याचं दुःख मला माहिती केस नसल्याचं. त्याच्यामुळे मग असं की त्याला भेटलो आणि म्हटलं की अशी अशी स्टोरी आहे. तो म्हटला हो. म्हटलं पण तुला केस काढावे लागतील. त्यावर तो म्हटला हो. तो एका सेकंदात हो म्हणला. मी म्हटलं पण पुढचे 6 महिने तुझे तसेच जातील. तो म्हटला हो माहिती आहे मला.
संपलं. तिथे मला लक्षात आलं की हा इन आहे, पूर्ण त्या रोलमध्ये ऑलरेडी गेलाय. आणि त्या वर्कशॉपमध्ये परत एक गंमत अशी घडली की भाग्यश्री जी आनंदीबाई करते आणि हा गोपाळ, तर ते त्यांच्या वेशामध्ये होते. तर ललितला काहीतरी एक असं आलं डोक्यात, तो म्हणला चल, आणि तिला घेऊन तो अंधेरीच्या त्या रस्त्यावरती त्या कॉस्ट्युममध्ये फिरला आणि परत येऊन थांबला तिकडे. तर म्हटलं काय कशासाठी? तो म्हणला नाही, एक लोक बघतात आपल्याला, साधारण आपली चाल कळते, जेव्हा लोक असं विचित्र आपल्याकडे बघतात तेव्हा आपण त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल व्हायला पाहिजे. मला हा दुसरा हे होता की हा या रोलला जो एक विक्षिप्तपणा अपेक्षित आहे, हलका तरेवाईकपणा, तो याच्यात आहे. आणि त्याला त्याची लाज नाही वाटत आहे की आपण कसं बाहेर जाऊ आणि काय करू. आणि त्या आता जेव्हा चित्रपट संपलाय तेव्हा त्यांनी गोपाळराव उभा केलाय आणि मला खूप आनंद वाटतोय सांगायला की जेव्हा जेव्हा इथून पुढे लोक त्याचा विचार करतील, गोपाळराव कसे होते तर गोपाळराव असे होते, इतपत त्यांनी ते केलेलं आहे. वा. आणि तसंच भाग्यश्री पण. मिती 4 हा तुझा एक कल्याणमधला आहे आणि त्याच्यातनं तू एकांकिका केलास. त्या प्रवासाबद्दल काही थोडक्यात सांगता येईल का, की तिथून कसं काय? खरं तर टर्निंग पॉईंट मी म्हणेन किंवा सगळ्यात माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जर मी म्हणेन तर तो हाच होता की मी मितीचार या संस्थेशी जोडला गेलो. कारण त्या संस्थेत गेल्यावर मला या क्षेत्राबद्दल, अभिनयाबद्दल, नाटकाबद्दलचं माझं जे काही गांभीर्य होतं ते प्रचंड प्रमाणात वाढलं. माझी उत्सुकता वाढली. मला हे लक्षात आलं की आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे. कारण या सगळ्याचं कारण म्हणजे आमचे जे गुरु जे होते किंवा आमचे सर आहेत रवींद्र लाखे सर, त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी, आम्हाला कधीच वेगळं रीतसर प्रशिक्षण घ्यायची गरज पडली नाही, इतपत त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान दिलं. तुझे गुरु आहेत रवींद्र लाखे सर, त्यांनी काय कानाला खडीबिडे लावलेत का तुझ्या बाबतीत? असू शकते, म्हणजे मला माहित नाही. बघूया त्यांना काय म्हणायचं ते. त्याचं पहिलं वर्ष होतं आमच्या संस्थेतलं आणि संस्थेत आल्यानंतरचा पहिला वाढदिवस. सगळी मुलं वाढदिवसाला काही ना काही सेलिब्रेशन म्हणून द्यायची, आईस्क्रीम अमुक किंवा काहीतरी असं. मग याचा वाढदिवस आल्यानंतर लोकांनी विचारलं, तो म्हणाल हो करू ना सेलिब्रेट, आणलंय ना मी, म्हणून खिशात हात घातला आणि एकेकाला किसमी चॉकलेट असतं ना ते छोटं, ते दिलं. पोरं आ वाचून बघत राहिले, हे कसलं सेलिब्रेशन? अरे म्हणे हे काय यायला काय सेलिब्रेशन म्हणतात का, ते छोटंसं चॉकलेट? तर तो म्हणाला नाही, पुढल्या वर्षी मी करेन. असं तो प्रत्येक वाढदिवसाला करत राहिला जोपर्यंत तो कल्याण सोडत नाही तोपर्यंत. बरं, आता त्यांनी कल्याण सोडल्यानंतर एकदा तो वाढदिवसाच्या दिवशी कल्याणात आला होता, तेव्हा सिरियल चालू होती त्याची, तेव्हा पण लोकांनी विचारलं ना, आणलंय ना, तेच किसमी सगळ्यांना दिलं. तर त्याचा कंजूसपणा, हा कंजूसपणा मी अमान्य करण्याचा दिवस अजून उजाडायचा आहे. अजूनही तो त्या बाबतीत कंजूसच आहे. तर त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची मागणी करणं या बाबतीत मी कानाला खडा लावलाय. कंजूस आहे ते खरं आहे, पण काही गोष्टी पण आहेत की मला आवडायचं. ते चॉकलेट किसमीवर मला खरंच आवडायचं, मनापासून आवडायचं. एकतर ते 4 आण्याला मिळायचं. जेव्हा ते बंद झालं तेव्हापासून मी तेही देणं बंद केलं. आता मी काहीच देत नाही वाढदिवसाला. अजून कंजूस झाला. समीर विद्वांस म्हटलं की लगेच एक आपोआप दुसरं नाव येतच, क्षितेज पटवर्धन. त्याला काही म्हणायचंय? हॅलो समीर, कसा आहेस? हॅलो ललित, हाय संजय काका. तर आम्ही गेले साधारणपणे 17-18 वर्ष एकत्र मित्र आहोत आणि वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये जाणे, खाणे हा आमचा अत्यंत आवडीचा प्रकार आहे. असंख्य रेस्टॉरंट मी पालथी घातली आहेत आणि समीर बरोबर माझी मैत्री झाली तेव्हा आम्ही असे खायला जायचो, मजा करायचो, सगळं करायचो. आणि काहीही आलं तरी तो म्हणायचा की हे जरा तिखट आहे रे. तर आजूबाजूची लोक विचारत पडायची की हो बापरे, खरंच हे जरा तिखट वाटतंय, ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय किंवा जास्त मिरची पडली, तिखट पडलंय. आणि हळूहळू आम्हाला असं लक्षात आलं की ही जगातली एकमेव व्यक्ती आहे ज्याला दाल फ्राय किंवा दाल खिचडी ही सुद्धा तिखट लागते. म्हणजे त्याला कुठलाच पदार्थ तिखट लागत नाही असं
होऊच शकत नाही, त्याला सगळंच तिखट लागतं. मग कधीतरी डेझर्ट दिलं तरी आम्ही त्याला विचारतो की जरा तिखट जास्त पडलंय का. तर तेव्हापासून समीरनी कुठली गोष्ट सांगितली की हे तिखट आहे तर ते कुणीच ऐकत नाही. त्याच्या बाबतीत सगळ्यांनी कानाला खडा लावलाय. आहे म्हणजे असं थोडंसं. म्हणजे मी आईला पण कित्येक वेळा सांगतो की तू फक्त तिखट दाखव, टाकू नकोस, ते माझ्यासाठी पुरेसं आहे. दुसरा एक पर्याय आहे, आपण ते लिंबू मिरची लावतो ना, हां. तसं वरती पंख्याला टांगून ठेवायची मिरची, थोडं तिखट पोचतं आपल्याला. व्यावसायिक रंगभूमीवरती कुठले कुठले नाटक ऐकलेस तू? ढोलताशे नावाचं नाटक, पती गेले ग काठेवाडी हं, हं. नावाचं एक नाटक केलं होतं, आणि तक्षक याग नावाचं एक नाटक केलं. पण मग त्यामधले जे सहकलाकार आहेत त्यांनी तुझं हे झोप अमुक तमुक प्रयोग बाहेर गावी करतो, हे सगळं करतो ना, हे सगळं जुळून घेतलं होतं? हो. कोणाची तुझ्याबद्दल तक्रार नव्हती त्यातल्या? मी तिथे तरी नव्हती, म्हणजे अशी बघूया, आहे खरं आहे. मी खूप वर्षांपूर्वीच कानाला खडा लावला होता की आपल्या डोक्यात जी माणसं जातात, ज्यांच्यावर आपल्याला खूप राग येतो, अशा कुठल्याही व्यक्तीशी आपण कधीच मैत्री करायची नाही. पण अनफॉर्च्युनेटली माझी ललितची मैत्री झाली आणि तो माझा चांगला मित्र झालाय. पण तरी तो डोक्यात जाण्याचं काही थांबत नाही. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो कधीच वेळेत येत नाही. म्हणजे कामासाठी जातो वेळेत, पण आपण त्याला जेवायला भेटणार असू, कॉफी प्यायला भेटणार असू, तर तो हमखास मिनिमम 2 तास उशिरा येतो. एकदा आम्ही एका मॉलमध्ये भेटणार होतो जेवायला 12 वाजता. तो 2 वाजेपर्यंत आला नाही. शेवटी मी वैतागून एकटी जेवून घरी निघून गेले आणि कानाला खडा लावला की ह्याच्याबरोबर कधीच जेवायला जायचं नाही. आणि आता मी कानाला दगड लावलाय की अशा व्यक्तीशी पुन्हा कधीही मैत्री करायची नाही. माफी मागतो मी क्षितीची जाहीर. असं पुन्हा परत कधीच करणार नाही याचा मी प्रयत्न करीन. मला एक कळत नाही, तू शाळेत असताना तुला वर्गाबाहेर उभे करायचे, हा, तो राग डोक्यात ठेवून आता तू लोकांना रस्त्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी का उभा ठेवतोस असा 2-3 तास? अशी तक्रार आहे तुझ्याबद्दल. हो का? हा, बघूया आपण. चिवची चौकाचा शेवटचा शो होता सप्टेंबर एंडला, आणि मी मृण्मयी, ललित आणि शर्मिष्ठांनी ठरवलं की आपण तो शेवटचा शो एकत्र बघायचा. ठाण्याला होता. तर असं ठरलं की ललितच्या गाडीतून मी आणि मृण्मयी जाणार आणि ललित आम्हाला ओबेरॉय मॉलपासून पिकअप करणार होता. तर ओबेरॉय मॉलपासून ललितचं घर जास्त जवळ आहे माझ्या घरापेक्षा. तर मृण्मयी आली माझ्याकडे आणि ललितच्या वेळेत न पोचण्याचा खूप मोठा अनुभव असल्यामुळे मी ललितला ऑलरेडी फोन केला. म्हटलं बाबा मी निघालोय घरातून, तर तू वेळेत पोच. तर तो म्हटलं मी ऑलरेडी निघालोय. तर म्हटलं ठीक आहे. आणि जरा झिमझिम पाऊस सुरू झाला होता. मी त्याला म्हटलं की बघ पाऊस पडतोय, तू आम्हाला पावसात उभं नको करूस. तर तो म्हणाला नाही तू काळजी करू नको, तू पोच, बघ मी येणार तिकडे. तर आम्ही निघालो. तरी मी अर्ध्या रस्त्यात सेफर साईड म्हणून परत त्याला फोन केला. म्हटलं ललित आम्ही तर पोचतोय 5 मिनिटात. तर तो म्हणाला मी ऑलमोस्ट पोचलोय. तर म्हटलं ठीक आहे. मग आम्ही गेलो, ओबेरॉय मॉलला उतरलो. तर हा आलेला नव्हताच. मग मी फोन केला त्याला. म्हटलं ललित कुठे आहे तू? तर तो म्हणाला मी ओबेरॉय मॉलच्या सिग्नलला आहे. तर खरं तर त्याने आमच्या आधी वेळेत पोचणं अपेक्षित होतं, पण तो पोचला नव्हता. म्हटलं ठीक आहे, ह्याच सिग्नलला आहे तर ती येईल 2 मिनिटात. तर तो सिग्नल सुटला, ललितचा पत्ता नाही. नवीन सिग्नल लागला, तोही सिग्नल सुटला, तरी ललितचा पत्ता नाही. असे 4 सिग्नल सुटले आणि ललित मला फोनवर सांगत होता की मी ओबेरॉय मॉलच्या सिग्नलला आहे. तर मी आणि मृण्मयीने ठरवलं की आपण टॅक्सी करून निघूया, हा येईल तेव्हा येईल किंवा हा यायचंच होता. मग आम्ही टॅक्सी केली, निघालो. त्याच्यानंतर जवळजवळ एक 10 ते 12 मिनिटांनी ललितचा फोन आला की अरे कुठे तुम्ही, मी आलो इकडे. तर तेव्हा आम्ही जवळजवळ जेवेलरला पोचलो होतो. त्यामुळे मला असं वाटतं की ललितवर मी वेळेच्या बाबतीत कधीही विश्वास ठेवणार नाही आणि त्यासाठी खडक खडे सगळं कानाला लावून झालेलं आहे. माफी मागतो मी सगळ्यांचीच, ज्यांना मी आतापर्यंत उभं केलं असेल. तू घड्याळ वापरतोस? हो. कुठे भारतात विकत घेतलंस का दुसरीकडे? कारण त्या देशातलं विकत घेतलं असेल तर त्याचा आणि आपल्यातला फरक आहे तो एकदा तू हे करून घेतो नीट. म्हणजे अमिताभचं वाक्य आहे ना, कोशिशे कामयाब होती है, वादे अक्सर टूट जाते. मला माहिती आहे की मित्र फार नाहीत तुला. मैत्रिणींच्या गर्दीतून तुझ्यापर्यंत यायला त्यांना जागा मिळत नाही, वेळ मिळत नाही. पण जे काही थोडे बहुत तुझे मित्र आहेत त्यातला एक जण काय त्यांनी कानाला खडा लावला ऐकूया. भीतीचारमध्ये असताना आपण आपल्याला भावलेले लेखक शोधून काढायचो आणि त्यांना भेटायला जायचो. तर त्या अंतर्गत आपलं ठरलं की सुरेंद्र वर्मांना भेटायला जायचं.
मला आठवतं त्यावेळी आपण FOIS वाला असू आणि खिशात फार काही पैसे आपल्या नसायचे. शिवाय मी बॉर्न अँड ब्रॉटअप कल्याण आणि ठाण्याच्या मध्येच माझं सगळं घडल्या कारणामुळे मला मुंबईला नेऊन व्यवस्थित आपण जाऊन येण्याची जी जबाबदारी होती ती मी तुझ्यावर टाकली. आणि तू क्रूर माणसा, सुरेंद्र वर्मांची जी आपली भेट आहे ती झाल्यानंतर मला वाटतं अंधेरीपासून ते दादरपर्यंत 6-7 स्टेशन्स, तुम्हाला आत्ता दादर आलं, पुढचं स्टेशन दादर आलं असं म्हणत म्हणत पूर्ण रस्ता चालवत नेलं होतंस उपाशी. आठवतंय तुला? त्यानंतर तुझ्याबरोबर कुठेही असं एक्सप्लोर करायला जायचं नाही असा मी कानाला खडा लावला. हो, हे खरं आहे. क्रूरपणा म्हणाला तो, आपण त्याला जरा थोडं त्या शब्दाला घासूया. मनोभूमिका काय होती त्या प्रवासामागची? मला चालायला फार आवडतं. पण चालवायला आवडणं हा काय छंद असू शकत नाही ना. नाही. आणि खरं तर मलाही फार माहिती नव्हती तेव्हा की किती दूर असणार आहे. मला एवढं कळत होतं की दूर असणार आहे आणि खरंच पैसेही नसायचे आमच्याकडे तेव्हा. तर म्हटलं ते पैसे आपण त्यापेक्षा खाण्यासाठी वाचवून ठेवूयात आणि म्हटलं चालूयात की कितीच दूर असेल, चल की, असं म्हणत मी स्वतःला आणि त्याला असं एक प्रोत्साहन देत होतो की आलंच असं करत करत पण पडलं. आपण फसवले गेलोय असं त्याला साधारण किती वेळानंतर वाटलं? तासाभरानंतर. दोन अत्यंत भिन्न व्यक्तिमत्वात तुम्ही सगळ्याच बाबतीत, म्हणजे तरी पण या व्यवसायात आहात, एकाच व्यवसायात आहात. वेगवेगळी माणसं भेटली असतील, वेगवेगळे अनुभव आले असतील. काही बोलायचं राहून गेलंय, काही स्वतःच्या कानाच्या खड्याची कबुली द्यायची असेल, ज्याला आपण म्हणतो ना एक कबुली जबाब म्हणूया, असं काही तुम्हाला द्यावंसं वाटत असेल तर अगदी जरूर. नाही, मग या बाबतीत मी आईबाबांशीच बोलीन की त्यांची जी तक्रार आहे ती मला अगदीच मान्य आहे. आणि माझा प्रयत्न बऱ्याचदा हाच असतो की त्यांना या क्षेत्राबद्दल फारसं माहिती नाही आहे आणि त्यामुळेच त्यांचं तेव्हा माझ्याबद्दलचं जी काही काळजी होती की तुझं या क्षेत्रात कसं होईल, कारण आपल्या ओळखीचं इथे कोणी नाही आहे, परत या क्षेत्राबद्दल आपल्याला फार माहिती नाही आहे. आणि म्हणून मी त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपण केलेलं किती काम पडद्यावर येतं, रिलीज किती होतं, लोकांपर्यंत किती पोहोचतं. हे जोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे मला त्यांना ते एक आशा, खोटी आशा किंवा अशी एखादी आशा लावून ठेवायची नसते की याने एक काम करून ठेवलेलं आहे आणि ते येणारे, कारण ते त्याची वाट बघत बसतात. म्हणून मी शक्यतो ते टाळत असतो. मला माहिती आहे हेही चुकीचं आहे की ते टाळणं आणि त्यांना ते न सांगणं. पण माझा प्रयत्न खरं तर, माझी त्याच्या पाठीमागची भावना ही असते की तुम्हाला त्याचं टेन्शन येऊ नये, तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये. तर तुम्हाला या क्षेत्रापासून मी थोडंसं अनभिज्ञ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मी यापुढे नक्कीच प्रयत्न करेन की जास्तीत जास्त गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवीन आणि जास्तीत जास्त माझी जी काही कामं असतील त्याबद्दल तुम्हाला माहिती देत राहीन. मला असं एक अनुभव मला आयुष्यात असा आला होता की मी मुंबईत काम करायला आलो होतो आणि सगळेजण आपण जसे स्ट्रगलर्स असतो तसा होतो. आणि एका प्रोजेक्टवरती मी काम करत होतो आणि माझी कमिटमेंट ही फक्त शूटिंगपुरती होती. त्याच्यापुढे माझं काम असणं अपेक्षित नव्हतं, पण ते काम त्याच्यापुढे गेलं आणि मी ते करत राहिलो. आणि त्यावेळेला असं होतं की काम मिळतं हेच खूप आहे, तर पैसे कसे मागा वगैरे असे सगळे प्रकार मनात येतात ना आपल्या. तसं माझं झालं होतं. आणि असं झालं की माझ्याकडचे पैसे खरंच संपले आणि मी त्या माझ्या बॉसला असं म्हटलं की मला पैसे द्याल का, कारण माझं संपलं आहे करून आता, तर पुढचं मला तुम्ही काहीतरी पैसे द्या. त्यावर तो म्हटला की नाही, पण आपलं ठरलं होतं तेवढेच मिळणार. तर मी तिथे काही बोलू शकलो नाही आणि मी निघालो तिकडनं. आणि मी तेव्हा चिंचवडला राहायचो आणि मी गेलो दादरला आणि माझ्याकडे 70 रुपये होते. मी चढलो बसमध्ये आणि त्या कंडक्टरला म्हटलं की या 70 रुपयात मी कुठपर्यंत जाईन, तेवढं तिकीट द्या, मला पुण्यापर्यंत जायचं आहे. तर तो म्हटलं कुठे उतरायचं आहे, तर म्हटलं मला चिंचवडला उतरायचं आहे. तो म्हटलं ठीक आहे मी सांगतो. त्याने मला तिकीट दिलं लोणावळ्यापर्यंतचं आणि मला म्हटलं की इथे तू उतरू शकतोस पण चल. म्हणून बसलो आणि मी म्हटलं की ठीक आहे लोणावळ्याला उतरू आणि ट्रेन पकडून फुकटात घरी येऊ, कारण पैसे तर नाही आहेत. पण लोणावळ्यात मी जसं उतरायला लागलो तसं तो कंडक्टर मला म्हणाला की थांब कशाला थांब, तुला चिंचवडला उतरायचं ना, मी सांगतो. आणि असं करत तो तळेगावपर्यंत आला आणि त्याने लांबनं पाहिलं की तिकीट चेक करणारा आहे तिथे स्टॉपवरती. त्याने आधी ST थांबवलेली. मला म्हटलं प्लीज इथे उतर, नाहीतर माझ्यावरती येईल ते सगळं आणि तुला जर तुला ओरडा बसा तू कुठनं पैसे भरणार आहेस, तर इथे उतरलो आणि तिकडनं मी चालत घरी आलो चिंचवडला. या सगळ्या प्रवासामध्ये किती अंतर आहे तळेगाव चिंचवड? 12 किलोमीटर तरी आहे. आणि या सगळ्या प्रवासात मला एक असं लक्षात आलं की म्हणजे एक तर मला खूप
म्हणजे जेव्हा मी चालत गेलो त्याचं खूप माझ्या मनात येऊन गेलं की लोक किती त्रास देतात, लोक एक्सप्लॉइट करतात, लोक अशी वागतात तशी वागतात. पण त्याच वेळेला मला तो जो कंडक्टर होता तोही भेटला त्याच ट्रीपमध्ये, आणि मी कानाला खडा लावला की असं एका ह्याच्यावरनं कोणालाच जज नाही करायचं. म्हणजे आणि मला खरं सांगतो, आयुष्यामध्ये एक वाईट माणूस भेटला असेल तर 2 चांगली माणसं मला सतत भेटत आलीत. आणि मी कानाला खडा हाच लावला की एका माणसाला, एका व्यक्तीला तो जे वागतोय त्याच्या मागचं कारण आपल्याला कळल्याशिवाय त्याला जज नाही करायचं. पण असं हा मला वाटतं सिनेमा की अगदी तसाच आहे. आनंदी गोपाळ मधल्या बऱ्याचशा सीन मधून हा प्रयत्न त्याने केलेला जाणवतो. कारण जे काही आमच्याकडे लिखित संहिता होती, जेव्हा आम्ही सेटवर जायचो तर त्याच्यापेक्षा काही 4 गोष्टी तो घेऊन आलेला असायचा. आणि मला वाटतं त्या सगळ्या गोष्टी त्या असणार आहेत जे तो सांगायचा आता प्रयत्न करत होता. 132 वर्षापूर्वी एक पोस्टमास्टर आहे साधा, ज्यांनी असं ठरवलं की माझी बायको शिकणार, आणि त्यावेळेला त्याच्याच जातीतल्या लोकांनी त्याला विरोध करणे, त्यांच्यावर तो उभा राहणे, आणि त्या प्रवासामध्ये त्या बाईनी, त्या आनंदीनी असं ठरवणं की मी नुसती शिकणार नाही तर मी डॉक्टर होणार. कुठे होणार? अमेरिकेला जाऊन होणार. तर हे सगळं इतकं अगम्य आहे की कुठनं त्याच्या डोक्यात आलं, त्यांनी कुठनं ते धारिष्ट केलं, कसे पैसे जमवले असतील. आणि माझ्या असं लक्षात आलं की ही स्टोरी आज सांगण्यासारखी आहे. कारण आपण शहरात असतो, आपल्याला आपल्या आसपासचं जग पाहून वाटतं की सगळं व्यवस्थित चाललंय की, पण तसं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटलं की ही कथा आज सांगायला पाहिजे त्या सगळ्या मदत करणाऱ्या नवऱ्यांना आणि त्या सगळ्या मदत करणाऱ्या बायकांना सुद्धा, की ते एकमेकांबरोबर असतील तर काहीतरी होऊ शकतं खूप चांगलं. आणि मनात जिद्द असेल तर नक्कीच. खरं तर मला असं वाटतं की हा चित्रपट तुमचा नसून हा लोकांचा आहे, आणि तो सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी पाहावा. चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, तर तुम्ही काय आवाहन कराल प्रेक्षकांना? प्रेक्षकांना मी हेच आव्हान करीन की माणसाने जर ठरवलं तर अशक्य काहीच नाही, हे या चित्रपटातून तुम्हाला बघायला मिळेल. हा चित्रपट जरी जुन्या काळातला असला तरी मी म्हणेन की हा आत्ताचा चित्रपट आहे. तुम्ही आत्ताच्या सगळ्याच गोष्टी, तुमच्या आत्ताच्या जीवनात घडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींशी तुम्ही रिलेट करू शकाल. आम्हाला अभिमान आहे की आम्ही ह्या जोडप्याची गोष्ट तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. तर तुम्हाला हीच विनंती आहे की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्कीच बघा. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, आणि एक प्रेमाची आठवण म्हणून झी मराठीकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. या. थँक्यू. भेटूया पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा, को पावर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू. ललितनी एक छोटीशी कविता खास तुमच्यासाठी केली आणि तो ती आपल्यासमोर सादर करणार आहे. कृपया. आज़ादी के बाद तब था हमें इंतजार आज़ादी का, आज थी स्वतंत्रता की जब हम आज़ाद हुए न थे. अब भी तो है हमें इंतजार कि कोई दिन दहाड़े आए अपने ही लोग घर में घुस के हमारे, एक एक को मार के हमारे अपनों को, फिर हमारे सामने खड़े हो जाए और हमारी आंखों में आंखें डालकर हमारा भी गला चीर दे, ताकि हम चिल्ला न सके, न कि हम कह सके कम से कम इनकलाब जिंदाबाद.